Hello student, good morning to all of you. मित्रांनो, आपण काल स्टडी केलं डिस्प्लेसमेंट, एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट इन लिनियर एसएचएम. या लिनियर एसएचएम मध्ये लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपण स्टडी केलं. मित्रांनो, ते होतं आपल्याकडे एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट. त्यानंतर आपण एक एक्झाम्पल स्टडी केलं. मित्रांनो, आज आपण स्टडी करू. आज हम स्टडी करेंगे थोड़ी भाषा आपण लैंग्वेज मित्रांनो चेंज करू. थोड़ा जरा बोल जरा असं तुम्हाला त्यामुळे थोडं चेंज करू. आज हम स्टडी करेंगे दोस्तों, फाइंड आउट द टाइम पीरियड कम्स टू फर्स्ट एक्सट्रीम पोजीशन. फर्स्ट एग्जांपल, जहां पे हम खड़े हैं वहां पे क्या पोजीशन है? मीन पोजीशन. ये मेरा सिंपल पेंडुलम है. ये कौन सा पेंडुलम है? सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम उसको ही हम क्या बोलते हैं? ऑसिलेटरी मोशन. मतलब क्या? टू एंड फ्रो मोशन. बहुत इजी होता है दोस्तों. ये जो स्टडी कर रहे हैं हमें क्या फाइंड आउट करना है? फाइंड आउट द टाइम पीरियड कम्स टू फर्स्ट एक्सट्रीम पोजीशन. मतलब मैं जो भी पोजीशन पे अभी खड़ा हूं, वो जो डिस्प्लेसमेंट है मेरा, वो कहां से डिस्प्लेसमेंट है? मीन पोजीशन से. मीन पोजीशन से मैं कितना दूर हूं? अभी a/2 पे. a/2 से मैं कहां जाने वाला हूं? फर्स्ट एक्सट्रीम पोजीशन पे, मतलब +a. उसके बाद हम कहां जाएंगे? मीन पोजीशन पे. मीन पोजीशन के बाद माइनस एक्सट्रीम पोजीशन पे, और उसके बाद जो हम बाद में फिर से घर चले जाएंगे अपन मीन पोजीशन पे. तो पूरा एक साइकिल कंप्लीट हो गया है. पूरा साइकिल कंप्लीट करने के बाद 360 एंगल कवर करते हैं. तो 360 एंगल में हमने जहां तक अभी स्टडी किया, हमें क्या फाइंड आउट करने का? तो फाइंड आउट द टाइम पीरियड कम्स टू फर्स्ट एक्सट्रीम पोजीशन. कहां से कहां जाने का है? पहले हम कहां जाते? am, मतलब मीन पोजीशन से कितनी दूर है? a/2 पे. तो पहले हम फाइंड आउट क्या करेंगे? हम फाइंड आउट इनिशियल फेज. तो इनिशियल फेज के लिए बहुत इजी है दोस्तों. तो पहले क्या करने का? सिंपल है, बहुत इजी है. पहले एक सर्कल बना लेगा. सर्कल बनाने के बाद क्या करेंगे? वो हमें पता है कि वो तो 360 घूमता है. 360 एक सर्कल कितना होता है बेटा? 360. तो 360 घूमने हैं. देखो पहले बहुत इजी और बहुत आसान. ये देखो, मैंने उसको क्या कर दिया? एक एक्स एक्सिस और एक वाई एक्सिस बनाया. उसका जो एक सिंपल वे, सपोज मैंने उस पे एक लाइन दी है. इस सर्कुलर पाथ पे एक क्या कर दिया मैंने? लाइन दी है. एक लाइन की जो टोटल सर्कुलर पाथ की एक परछाई गिरेगी, वो परछाई किस पे गिरेगी बेटा? एक्स डायरेक्शन पे. तो मैं सिंपल है, मैंने उसको क्या नाम दिया? +1, और इसको क्या नाम दिया? -1. और बीच में जो है तो उसको क्या बोला मैंने? मीन पोजीशन. सिंपल है. मीन पोजीशन पे मैंने यहां से चलना स्टार्ट किया. मतलब इसको मैंने ऐसा सपोज कंसीडर हमने ऐसा किया कि उसको अपने मीन पोजीशन बोला. ये क्या बोला? मीन पोजीशन. यहां पे हम क्या बोलेंगे? +a, और बाद में उसको क्या बोलेंगे? मीन पोजीशन. और ये लास्ट वाला क्या है? माइनस एक्सट्रीम पोजीशन. जहां से हमने स्टार्ट किया मीन पोजीशन +a, मीन पोजीशन, और लास्ट में क्या आएगा? मीन पोजीशन. और यहां से कहां चलने की? मीन. तो टोटल कितना पाथ चले हम? 360 डिग्री. और कितना चले? 2π रेडियन. तो बेटा पहले स्टार्ट में अपनी पोजीशन फाइंड आउट करते हैं. तो मेरी पोजीशन कहां पे अभी? ये जो है उसको बोलेंगे बी पार्टिकल. बी पार्टिकल कहां जा रहा है? मीन पोजीशन से प्लस एक्सट्रीम पोजीशन. मीन पोजीशन से एक्सट्रीम पोजीशन. मीन पोजीशन टुवर्ड द एक्सट्रीम पोजीशन, टुवर्ड द प्लस एक्सट्रीम पोजीशन. तो पार्टिकल है अभी खड़ा, तो ये कौन से थीटा पे फाइंड आउट? तो इनिशियल फेज पे करा. कितना फेज फाइंड आउट करेंगे? ये /2 पे. ये /2 पे बोलेंगे तो इसका डिस्प्लेसमेंट निकालेंगे. तो बाद में ये पार्टिकल का अभी कहां आ गया? आपने a/2 पे. तो a/2 से कहां जाने वाला? +1. +1 जाने के बाद उसको कितना टाइम लगे फाइंड आउट करने. तो सिंपल है बेटा.
तो हम क्या करेंगे, फाइंड आउट द टाइम पीरियड कम्स टू फर्स्ट एक्सट्रीम पोजीशन पे जाने वाले का टाइम हम फाइंड आउट करते हैं। पहला इक्वेशन लिखते बेटा, x इज इक्वल टू, पहला बहुत आसान है, x इज इक्वल टू ये sin ओमेगा t प्लस फाइंड आउट t इज इक्वल टू 0, पार्टिकल कहां जा रहा है, मीन से एक्सट्रीम तक, मीन से एक्सट्रीम तक जाने वाला पार्टिकल होगा जो इनिशियल पोजीशन है कितने पे आती, a/2 पे जाने का होगा एक्सट्रीम पोजीशन। फाइंड आउट क्या करेंगे, फर्स्ट टाइम पीरियड, फर्स्ट एक्सट्रीम पोजीशन तक जाने वाले का टाइम पीरियड। अभी क्या करेंगे, x इज इक्वल टू, अभी डिस्प्लेसमेंट कितना, a/2, भी डिस्प्लेसमेंट कितना बेटा था, a/2 ये sin ओमेगा t मल्टीप्लाइड बाय t इज इक्वल टू 0 प्लस फाइंड आउट a/2 ये a कैंसिल आउट, ये और एक कैंसिल आउट, ओमेगा 2 मल्टीप्लाइड बाय 0 कैंसिल आउट, कितना बचा बेटा आपके पास, 1/2 इज इक्वल टू sin 0 प्लस फाइंड आउट, 0 प्लस फाइंड आउट is equal to sin inverse 1/2, sin inverse 1/2 कितना था, sin inverse 1/2 is equal to find out is equal to sin inverse 30 means कितना हो गया अपना 30, ये कितना बचा 30। इनिशियल फेज means mean position to angle between the mean position to initial position is equal to 30, find out कितना 30। अब 30 means radian to degree converted multiplied to convert the angle and degree to radian multiplied by pi upon 180, कितने से डिवाइड मल्टीप्लाई करें, pi upon 180 डिग्री, कितना हो गया 36 pi upon 6, फाइंड आउट इज इक्वल टू pi upon 6 ये इनिशियल फेज। अब पार्टिकल कितने पे खड़ा है, pi by 6 पे, 30 means 30 is equal to pi by 6, तो पार्टिकल कितने पे खड़ा है, pi by 6 पे। तो फाइंड आउट क्या करेंगे बेटा आपको, फर्स्ट थिंग pi by 6 को फाइंड आउट करें। अभी क्या है, फर्स्ट एक्सट्रीम पोजीशन कहां से जाने वाला अपना पार्टिकल, प्लस एक्सट्रीम पोजीशन तक, सिंपल है, प्लस एक्सट्रीम तक जाने वाला, तो बाद में उसको क्या हम फाइंड आउट करेंगे, इसका टाइम, तो कितना टाइम रिक्वायर्ड है, तो फाइंड आउट अभी रिक्वायर्ड टाइम पीरियड निकालेंगे, तो ये हो गया अपना फाइंड आउट इज इक्वल टू pi by 6। तो अभी देखिए नेक्स्ट, अब मैंने बोला sin थीटा sin ओमेगा t प्लस फाइंड आउट इज इक्वल टू फर्स्ट टाइम पीरियड, नेक्स्ट वर्क पहला टाइम पीरियड फर्स्ट वाला कितना, ओमेगा t प्लस फाइंड आउट इज इक्वल टू sin इनवर्स फर्स्ट, sin इनवर्स 1 ओमेगा t प्लस फाइंड आउट कितना आपके pi by 6, फाइंड आउट कितना आपके पास pi by 6 इज इक्वल टू sin इनवर्स pi by 2, pi by 2 means 90, pi by 2 means 90, sin इनवर्स 90, ओमेगा t is equal to pi by 6 is equal to pi by ओमेगा t प्लस है, ओमेगा t उधर चला जाएगा तो क्या बनेगा, pi upon 2 minus pi by 6, ओमेगा t is equal to 6 multiplied by pi, 6 pi into multiplied by pi 2 pi divided by 12, कितना हो गया 4 pi by 12 pi by 3, ओमेगा t is equal to कितना है pi by ओमेगा t, ओमेगा t। हमें क्या निकालेंगे बेटा, टाइम पीरियड इज इक्वल टू, टाइम पीरियड मींस t, next therefore omega is equal to 2 pi upon t, omega is equal to 2 pi upon t, next ना 2 pi t is equal to कितना pi by 3,
पाई बाय 3, पाई से पाई कैंसिल आउट, नेक्स्ट बचा क्या बेटा अपने पास, t इज इक्वल टू 3 मल्टीप्लाइड बाय 2 एंड t का ऊपर t अपॉन कितना है 6, तो t इज इक्वल टू t अपॉन 6 सेकंड हो गया अपना एम्पीयर। इतना चलने के बाद पाई बाय 3 चलने के बाद ये कितना चलता है, अभी इनिशियल फेज कितना था बेटा आपके पास पाई बाय 6, कितना चला पाई बाय 3, मतलब पाई बाय 3 कितना चला बचा अपने पास, तो पाई बाय 3। इधर फाइंड आउट द टाइम पीरियड फ्रॉम फर्स्ट एक्सट्रीम पोजीशन, यहां से जो इनिशियल पोजीशन है पार्टिकल की, इनिशियल जो पोजीशन है वहां से जो पार्टिकल एक्सट्रीम तक चला तो उसको कितना टाइम लगा हमने बोला t इज इक्वल टू k अपॉन 6, t इज इक्वल टू k अपॉन 6। चमका थोड़ा बहुत तो चमका होगा ना बेटा, तो नहीं चमका, क्लियर हो गया, ओके। वीडियो को पॉज करो और थोड़ा लिख के लो, बहुत इजी है, कोई प्रॉब्लम नहीं। ये इनिशियल फेज था अपना, यहां से हम कहां गए बेटा एक्सट्रीम तक जाने वाला जो टाइम है, तो टाइम कितना आ गया आपके पास ओमेगा t प्लस 5, इतना चलो कितना टाइम आ गया, t इज इक्वल टू k अपॉन 6 है। Next example, find out the initial phase and comes to first mean position। अब देखो बच्चों, घबराना मत करना, ये फेज रहेगा डिग्री एंड रेडियन ग्राफ, 30 डिग्री, नेक्स्ट 45 डिग्री, 60, 90, 120, 135, 150, 180, 210, 225, 240, 270, 30, 300, 50, 330 and 360। इधर एकदा पाहून घ्या आणि नीट लक्ष द्या थोडं। 30 लगा होता आपण रेडियन मध्ये पाय बाय 6, 45 लगा होता पाय बाय 2, 60 लगा होता पाय बाय 3, 90 लगा होता आपण पाय बाय 2, 120 ला आपण काय म्हणतो 2 पाय बाय 3, 135 लगा होता 3 पाय बाय 4। हे सगळं माहिती ते डायग्राम येतात, थोडं डिवाइड करा मित्रांनो। आता लँग्वेज थोडी चेंज केली, आता तेवढं फक्त आपण ते 10 मिनिटासाठी फ्रेश झालो आपण मित्रांनो। आता काय करायचं आपल्याला नीट समजून घ्यायचं, आता फक्त काय क्लिअरिफिकेशन बघा, जो पार्टिकल आहे ती पार्टिकल तर फक्त काय करेल एसएचएम किती डिग्री मध्ये 360 डिग्री मध्ये, पार्टिकल कुठे 360 मध्ये एसएचएम करतोय, टू एंड प्रोपोर्शनल, सिंपल वे। एक लक्षात ठेवायचं, पार्टिकल स्टार्ट झाला कुठून स्टार्ट होतो मीन पोझिशन, एक गोष्ट लक्षात ठेवा, पार्टिकल कुठून स्टार्ट झाला मीन पोझिशन। आता पार्टिकल मीन ला स्टार्ट झाला कुठे जाणार फर्स्टली प्लस एक्सट्रीम ला, परत वापस कुठे येणार मीन ला, परत वापस कुठे जाणार मायनस एक्सट्रीम ला, आणि लास्ट ला कुठे येणार मीन पोझिशन ला, एक सर्कल क्रिएट झालं। आता नीट लक्षात ठेवा मित्रांनो, क्वेश्चन सॉल्व करताना फर्स्ट ला डायग्राम काढायची, तुमची डायग्राम एक सर्कल काढायचं आणि सर्कल मध्ये प्रोजेक्शन बघायचं। तुम्हाला कसलाही क्वेश्चन असू द्या ती फर्स्ट ला डायग्राम काढायची। तिथे आपण काय कन्सिडर केले मीन पोझिशन, इथे कोणता प्लस आहे, इथे काय कन्सिडर केलं मायनस आहे, आणि वापस काय म्हणतो मीन पोझिशन, आणि याचं प्रोजेक्शन कुठे दाखवलं, ठीक आहे एसएचएम वरती, इथे प्लस आहे, इथे काय म्हणतो आपण मीन पोझिशन, आणि इथे काय म्हणतो मायनस आहे, हे एसएचएम। इथे कुठलाही पार्टिकल आता आपल्या लक्षात कसं आपल्याला पॉइंट आउट करायचं, पार्टिकल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट सेकंड थर्ड या फोर्थ क्वाड्रंट, कोणत्या क्वाड्रंट मध्ये पार्टिकल आहे त्याला नीट लक्ष द्यायचं। आता मी ज्यावेळेस पार्टिकलला आपण इथं आपल्याकडे चिंटू असं आपण नाव देऊ, चिंटू कोणत्या क्वाड्रंट मध्ये म्हणणार आहात,
कोणत्या क्वाड्रंटमध्ये लिहू शकता मेन पोझिशन पासून फर्स्ट एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये तुम्ही म्हणणार सर पहिल्या क्वाड्रंटमध्ये किंवा सेकंड क्वाड्रंटमध्ये असू शकतो आता त्याची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची तुमच्या लक्षात आहे चिंटू जो पार्टिकल उभा आहे आता चिंटू मेन पोझिशन वरून कुठे चालला एक्स्ट्रीम पोझिशनला तर त्याचा एरो या डायरेक्शनला आता याच्यावर तुम्ही क्वाड्रंट काढू शकता मीन टू एक्स्ट्रीमला चालला तर पार्टिकलचा मीन टू एक्स्ट्रीम कडे जात असेल तर त्या क्वाड्रंटमध्ये बनलेला फर्स्ट क्वाड्रंट लक्षात आलं मग तो पार्टिकलचा इनिशियल फेज कितीमध्ये असेल 0 to 90 मध्ये नेक्स्टला तोच पार्टिकल ह्या सिच्युएशन मध्ये मी जर फक्त एरो चेंज केला आणि मी एरो कुठे दिला एक्स्ट्रीम टू टुवर्ड द मेन पोझिशन ते एरो चेंज झाला तर पार्टिकल आपण कुठे बनणार आपल्याला नेक्स्टला सेकंड क्वाड्रंट हे लक्षात आलं आता नेक्स्टला परत वापस चिंटू कुठे आला आपल्याकडे चिंटू जो आहे तो चिंटू कुठे चालला म्हणणार आपण मीन टू एक्स्ट्रीम कोणत्या क्वाड्रंटमध्ये थर्ड क्वाड्रंटमध्ये आता परत वापस कुठे चिंटू आता कुठे चालला म्हणणार आपण जो चिंटू आहे तो आता आपल्या एक्झाम्पल मध्ये चिंटू आहे आपल्याकडे मायनस एक्स्ट्रीम पोझिशन टू मेन पोझिशन आता मित्रांनो आपण मायनस एक्स्ट्रीम टू मेन कडे चालला तर आपण काय करणार आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये फोर्थ क्वाड्रंट आता जो पार्टिकल दिला तो पार्टिकल या सिच्युएशनला t = 0 टाइम इंटरवलला जो पार्टिकल आहे √3/2a या पोझिशन वरती पार्टिकल हे डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कुठून केलं जातो मीन पासून एवढ्या पोझिशन वरती पार्टिकल आपण काय चिंटू या डायरेक्शनला चालला तर कुठून म्हणणार आता मायनस एक्स्ट्रीम टू कुठं चालला आपल्याकडे मेन पोझिशनला पार्टिकल मी काढणार कोणत्या क्वाड्रंटमध्ये फोर्थ क्वाड्रंटमध्ये फोर्थ क्वाड्रंटमध्ये जो पार्टिकलची पोझिशन आहे मित्रांनो एक पार्टिकलची पोझिशन आहे आपल्याकडे या सिच्युएशन वरती पार्टिकल आता पार्टिकल इकडून तिकडे चालला तर चिंटूची डायरेक्शन आपल्याकडे आपण इथं म्हणतो चिंटू तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं लक्षात आलं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सेकंड क्वाड्रंटमध्ये थर्ड किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये हे पार्टिकलच्या डायरेक्शन वरती डिपेंड आहे मीन टू एक्स्ट्रीम असेल एक्स्ट्रीम टू मीन असेल मीन टू परत वापस मायनस एक्स्ट्रीम टू मेन पोझिशन क्लिअर नेक्स्ट ओके नीट आहे लक्षात नेक्स्टला परत वापस आता काय म्हणणार की तो पार्टिकल आहे कोणत्या अँगलवर किती चालला हे कशावर फाइंड आउट करणार आता नेक्स्टला जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट कशापासून करतो आपण मीन टू पार्टिकलची इनिशियल पोझिशन पर्यंत जो डिस्प्लेसमेंट आहे त्याला डिस्प्लेसमेंट हे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे आता नेक्स्टला पार्टिकल कोणत्या पोझिशनवरती म्हणजे किती अँगलवरती पार्टिकल उभा आहे ते आपल्याकडे अँगल मेजर करतात हे अँगल आहे त्याला आपण तुम्ही इनिशियल फेज बी मानू शकता त्याला आपण जर आता दोन वेळेस समजू नीट लक्ष द्या त्याला आपण फाइंड आउट करायचं असेल आता नेक्स्टला मी मानलं x = a sin ओमेगा t प्लस फाइनल कशाचं इक्वेशन आहे आपल्याकडे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे t किती आपल्याकडे 0 आणि x डिस्प्लेसमेंट किती मामा x √3 त्याला प्लस मायनस जरी डायरेक्शन दिलं तरी आपल्याला √3/2 हे डिस्प्लेसमेंट आहे ते इक्वेशनला उत्तर करतो इथे म्हणलं √3a/2 a नेक्स्टला sin ओमेगा मल्टिप्लाइड बाय 0 आणि प्लस फायनल चला नेक्स्टला येला एक कॅन्सल होणार √3/2 sin आणि वापस किती मित्रांनो आपल्याकडे हे 0 प्लस 60 0 प्लस किती आला 60 ठीक लक्षात तर नेक्स्टला काय म्हणणार आपण आता फायनल sin इनवर्स आणि नेक्स्टला किती देणार √3/2 फायनल किती डिग्री म्हणणार 60 किती डिग्री आपल्याकडे मित्रांनो 60 डिग्री वरती पार्टिकल उभा कुठल्या पोझिशनवर मीन पासून 60 वरती मीन पासून 60 वरती असेल आता नेक्स्टला फायनल 60 ला कशामध्ये कन्वर्ट केलं मी रेडियन मध्ये π/3 वरती पार्टिकल π/3 म्हणजे आता 3 π/3 वरती पार्टिकल आहे तर नीट लक्षात घ्या टोटल अँगल किती 360 किती वर आहे आपल्याकडे 60 वर डिस्प्लेसमेंट किती पार्टिकलचं 60 कुठपासून आहे मीन पोझिशन पासून म्हणजे टोटल अँगल किती वरती म्हणणार आपण 300 डिग्री वरती पार्टिकलची आता इनिशियल पोझिशन आता मी काय म्हणतो त्याला इनिशियल पोझिशन फाइंड आउट केलं फेज म्हणजे किती आहे आपल्याकडे 300 वरती उभा आहे म्हणणार आपण 300 डिग्री वरती उभा आहे फेज अँगल कसा काढला तर आपण त्याला म्हणणार फेज किती चालला 2π मायनस π/3 2π म्हणजे 360 मायनस
360 मधून मायनस किती केलं 60. तर इथे काय होतं फाय नॉट इज इक्वल टू 2 पाय मीन्स 360 मायनस पाय अपॉन किती आता 3. तर पाय अपॉन 3 मायनस केलं तर किती आलं आपल्याकडे 6 पाय मायनस पाय डिवाइडेड बाय किती 3. तर नेक्स्ट ला 5 पाय अपॉन 3 झाला इनिशियल फेज. तो पार्टिकलचा फायनल रेट 5 पाय अपॉन 3 वरती पार्टिकल सिच्युएशन वरती उभा आहे. याचा अर्थ असा हे काय झालं आता फायनल इज इक्वल टू 3 पाय फायनल इज इक्वल टू 5 पाय अपॉन 3 हा झाला त्याचा इनिशियल पोझिशन. ठीक आहे आता इनिशियल पोझिशन. आता मित्रांनो नेक्स्ट ला मी मानलं आपण कन्सिडर केलं की कम्स टू फर्स्ट मीन पोझिशन. तो कुठे गेला आता मीन पोझिशन. आता फाइंड आउट द इनिशियल फेज. फक्त आपल्याला इनिशियल फेज फाइंड आउट करायचा. आपल्याला फक्त तो कुठे जाणार आहे आता नेक्स्ट ला कुठल्या पोझिशनला कम्स टू मीन पोझिशन. आपल्याला टाइम पिरियड इथे करत नाही आपण फक्त आपल्याला इनिशियल फेज हे लक्षात आलं. तर नेक्स्ट टाइम एक्झाम्पल आपण स्टडी करू तुमचं आणखी क्लिअर होईल. हे यापर्यंत फक्त एक्झाम्पल लिहून घ्या आणि नेक्स्ट एक एक्झाम्पल करू पास करूया फाइंड आउट करू. हे एक्झाम्पल लिहून घ्या मित्रांनो. नेक्स्ट आता आपण याच्यापेक्षा थोडं चेंज करून एक्झाम्पल घेऊ. इट इज थोडंसं क्लिअर लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट एग्जांपल 3 नंबर ते पास झाला असं मित्रांनो तुम्हाला याला मेन पोझिशन इथं प्लस आहे आणि इथं काय झालं मायनस. तर नेक्स्ट ला सिंपल मीन आणि एक्सट्रीम वरती. आता मी इथं कुठले एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. आता मी इथं असं कन्सिडर केलं t इज इक्वल टू 0 डायरेक्शन वाला जो पार्टिकल मूव्ह होतो त्या डायरेक्शनला पार्टिकलची डायरेक्शन कुठे प्लस एक्सट्रीम टू मीन पोझिशन प्लस एक्सट्रीम टू मीन पोझिशन आणि इथे तुम्ही हे आपण डिस्प्लेसमेंट किती आपल्याकडे हे आपण रूट 2 वरती पार्टिकल. आता मी परत आता क्वेश्चन लिहितो फाइंड आउट द इनिशियल पोझिशन. क्वेश्चन लिहितो फाइंड आउट द इनिशियल पोझिशन and time period comes to first mean position होतो किंवा त्याला काय म्हणतात डायरेक्टली टाइम पिरियड आपण कॅल्क्युलेट करू किंवा त्याला फक्त mean position comes to mean position. तर mean position म्हणजे टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा इनिशियल फेज एकदम सिंपल आता परत वापस डायग्राम काढायची मित्रांनो एकदम फास्ट मी घेतो. त्याला मी परत वापस डायग्राम काढली. त्या डायग्रामला आता पार्टिकल कोणत्या क्वाड्रंटमध्ये तुम्ही सांगा फर्स्ट सेकंड थर्ड क्वाड्रंटमध्ये पार्टिकल कुठे प्लस एक्सट्रीम कुठे झाला मीन पोझिशन कडे. तर पार्टिकल कोणत्या क्वाड्रंटमध्ये झाला सेकंड क्वाड्रंटमध्ये. पार्टिकलचा जो पोझिशन आहे म्हणजे आपण म्हणतो मीन पोझिशन इथं म्हणजे आपल्याकडे प्लस आहे इथं मायनस आहे इथं मीन पोझिशन. पार्टिकल कोणत्या क्वाड्रंटमध्ये सेकंड प्लस एक्सट्रीम पासून कुठे झाला मीन पोझिशनला. ही पार्टिकलची सिच्युएशन आहे एकदम सिंपल. आता निकष a बाय रूट 2 वरती पार्टिकल आहे म्हणजे इथे पार्टिकल आहे त्याचं प्रोजेक्शन इथं आपण बघू. त्याला म्हणणार पार्टिकल या पोझिशन वरती होतं. t इज इक्वल टू 0 ला इकडे चालला पार्टिकल. इथं मीन पोझिशन आहे इकडे काय आपल्याकडे प्लस आहे इकडे काय मायनस आहे. या पोझिशन वरती पार्टिकल इकडे चालला तर किती वरती आपल्याकडे हे आपण रूट 2 वरती. तर पार्टिकलची आपण रूट 2 ला फेज कॅल्क्युलेट केला तर आपण सिंपल आहे आता म्हणला x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय नॉट. बरोबर आहे ना. x इज इक्वल टू किती हे आपण रूट 2 इज इक्वल टू a sin ओमेगा मल्टीप्लाइड बाय 0 प्लस फाय नॉट कॅन्सल आउट a ला a कॅन्सल आउट 1 अपॉन रूट 2 इज इक्वल टू sin फाय नॉट. इट इज फाय नॉट इज इक्वल टू sin इनवर्स 1 अपॉन रूट 2. किती राहिला आपल्याकडे 1 अपॉन रूट 2. मित्रांनो आपल्याकडे व्हॅल्यू किती राहिली 1 अपॉन रूट 2 मीन्स 45 डिग्री. ते काय फाय नॉट इज इक्वल टू 45
45 मीन्स किती आपल्याकडे पाय बाय 4. फाय नॉट इज इक्वल टू पाय बाय 4. आता नीट लक्ष द्यायचं, मीन पोझिशन पासूनचा डिस्प्लेसमेंट किती पाय बाय 4. चला हे पाय बाय 4 आहे, इकडून पाय बाय 4 नाही कन्सिडर करताय, मी वेगळं कुठून करायला लागलो मित्रांनो. मीन पोझिशन पासून ते पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे ते किती वरती पाय बाय 4 वर. मग आता टोटल पार्टिकलची इनिशियल फेज आहे, तर इनिशियल फेज कुठून कन्सिडर करणार मीन पोझिशन पासून. ते इनिशियल फेज किती कन्सिडर करणार हे पाय बाय 2 आणि हे टोटल किती पाय बाय 4. टोटल किती झालं आपल्याकडे दोन्हीला ऍड केलं तर फाय नॉट इज इक्वल टू टोटल फाय नॉट इज इक्वल टू कॅल्क्युलेट केला तर किती बनणार आपण पाय बाय 2 प्लस पाय बाय 4. टोटल किती झालं 4 पाय प्लस 2 पाय आणि नेक्स्ट ला किती आलं 8. किती आलं आपल्याकडे 6 पाय अपॉन 8 हे झालं 3 पाय बाय 4. 3 पाय बाय 4. आता इथे किती आलं 3 पाय बाय 4 किती डिग्री वरती म्हणणार आता तुम्ही 135 डिग्री वरती. जो पार्टिकल आहे फाय नॉट इज इक्वल टू द पोझिशन आहे, फाय नॉट इज इक्वल टू 3 पाय बाय 4 वरती ही पोझिशन. आता फाइंड आउट द टाइम पिरियड. आता काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला फाइंड आउट द टाइम पिरियड. सिंपल आहे. आता टाइम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. हे झालं 5 इज इक्वल टू तर हे आपल्याला आला 5. नेक्स्ट आपण काय कॅल्क्युलेट करणार मित्रांनो, जो पार्टिकल आहे किती चालला असणार आपण इथं टोटल इथून इथपर्यंत आला टाइम पिरियड कॅल्क्युलेट केला आपण. टोटल टाइम पिरियड इज इक्वल टू त्याला म्हणणार ओमेगा टी इज इक्वल टू 3 पाय बाय 4. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी मल्टीप्लाइड बाय टी 3 पाय बाय 4. पायला पाय घेता कॅन्सल त्यातून 8 आणि नेक्स्ट ला 3t अपॉन 8 सेकंड. एवढा सेकंड काय टाइम लागणार आपल्याला इथून इथपर्यंत पार्टिकलला मूव्ह करण्यासाठी टाइम पिरियड. ते होतं मित्रांनो आपल्याकडे काय म्हणणार आपल्याला फाइंड आउट द इनिशियल फेज अँड टाइम पिरियड कम्स टू मीन पोझिशन. मीन पोझिशन वरती जाण्यासाठी t इज इक्वल टू 3t अपॉन 8. 3t अपॉन 8 आणि हा होता इनिशियल फेज. फाइंड आउट इज इक्वल टू 3 पाय अपॉन 4. ते होता इनिशियल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कुठलेही एक्झाम्पल कुठलेही सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपण या डायरेक्शनला बघितलं, या डायरेक्शनला तुम्ही फाइंड आउट करू शकता. कुठलेही ह्या एसएच्या वरती मीन पासून एक्सट्रीमला कुठल्याही पोझिशन होते कोणत्याही क्वाड्रंटमध्ये जर पार्टिकल मूव्ह होत असेल तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. आणि एक एक्झाम्पल आपण स्टडी करू. पोझिशनला पार्टिकल आपण मानलं E/2 किती वरती आपल्याकडे A/2 वरती पार्टिकल आहे आणि पार्टिकलचे T इज इक्वल टू 0 पोझिशन. इकडे मायनस A, इकडे काय म्हणणार आपण पार्टिकलला प्लस A. मित्रांनो सिंपल प्लस A आणि मायनस A काय म्हणणार आपण मीन पोझिशन. फाइंड आउट द इनिशियल फेज. इनिशियल फेज कॅल्क्युलेट करणार. इनिशियल फेज किती कॅल्क्युलेट असेल फाइंड आउट द initial phase of the particle. आता पार्टिकलचा इनिशियल फेज बघा आणि टाइम मध्ये टाइम पिरियड कॅल्क्युलेट करत असाल तर का t इज इक्वल टू 0 कुठे चालला आपल्याला मायनस a वर. सिंपल x इज इक्वल टू परत डायग्राम काढणार. सिंपल वे कोणत्या क्वाड्रंटमध्ये पार्टिकल आपण सांगणार आता कुठल्या पोझिशनवर चालला मीन पोझिशन. काय झालं प्लस ए, इथे वापस काय झालं मीन आणि इथे काय झालं मायनस ए. मीन टू कुठे झाला मायनस ए कडे. कोणत्या क्वाड्रंटमध्ये पार्टिकल म्हणतात आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये A/2 वरती थर्ड क्वाड्रंटमध्ये. इथे आपण मीन पोझिशन पासून किती वरती A/2 वरती इथे पार्टिकल. तर ती पार्टिकल कुठे चालला मायनस ए म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये नेक्स्ट ला ते पाय/2 हे पाय/2 ला इथे फिक्स झालं. A/2 म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती येणार 30. किती अँगल येणार 30. ते पाय/2 हे पाय/2 आणि 30 त्यामध्ये ऍड करणार. तर आपल्याला टोटल इथे म्हणणार x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाइंड आउट
नेक्स्टला टोटल आपण इथे फाइंड आउट कॅल्क्युलेट केला. इनिशियल फेज कशाचा काढायला मित्रांनो आपण इथे काढतो मेन पोझिशन पासून काढतो आणि टोटल फेज त्यामध्ये ऍड होतो. नेक्स्टला मला मानला आपण x इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती घेतली आपण a अपॉन 2 आणि नेक्स्टला a sin ओमेगा मल्टिप्लाइड बाय 0 जेव्हा a गेट कॅन्सल आउट a अपॉन 2 आणि sin किती राहिला आपल्याकडे फाइन. नेक्स्टला फाइन आउट इज इक्वल टू sin इनवर्स 1 upon 2. 1 upon 2 means त्याला 30 डिग्री. 30 means pi by 6. हे काय झाले आपल्याकडे फाइन आउट ची व्हॅल्यू. त्याला मित्रांनो आपल्याकडे फाइन आउट means त्याला pi by 6. हे pi by 6 पोझिशन वर होते मेन पोझिशन. म्हणजे 30 डिग्री वर म्हणजे pi by 2 आणि pi by 2 दोन्ही ऍड केले किती आला आपल्याला टोटल ऍड केले किती मित्रांनो आपल्याकडे हे pi म्हणजे टोटल म्हणजे 180. टोटल जो फेज है तो फेज से कंसीडर करना. फाइंड आउट इज इक्वल टू जो फेज है टोटल फेज किती झाला आपल्याला पाय प्लस पाय बाय 6 आणि नेक्स्ट 6 पाय प्लस पाय डिवाइडेड बाय 6 7 पाय अपॉन किती झाला आपल्याला 7 पाय अपॉन 6. 7 पाय अपॉन 6 कुठे झाले आपल्याला 7 पाय अपॉन 6 म्हणजे 210. फाइंड आउट इज इक्वल टू 2 से 10 डिग्री वर पार्टिकल है तो पार्टिकल को बाय करना है सिचुएशन ना फाइंड आउट द इनिशियल फेज ऑफ द पार्टिकल. 7 पाय बाय 6 वरती पार्टिकल 7 पाय बाय 6 वरती तो पार्टिकल आता उभा आहे असं फाइंड आउट द इनिशियल फेज ऑफ द पार्टिकल. तुम्ही आता इथून पर्यंत टाइम पिरियड कॅल्क्युलेट करू शकता. कसे तुम्हाला ज्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं त्या सिच्युएशनमध्ये कुठलाही टाइम पिरियड कॅल्क्युलेट करू शकता किंवा फेज कॅल्क्युलेट करू शकता पार्टिकलचा. हे होतं मित्रांनो आपल्याकडे फोर्थ वाला एक्झाम्पल. आजच्या लेक्चरमध्ये एक्झाम्पल नंबर 4. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल स्टडी केले मित्रांनो 4 एक्झाम्पल स्टडी केले. तर त्यामध्ये तुम्ही आणखी भरपूर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर कुठलाही एक्झाम्पल घ्या कुठलाही फेज घ्या तुम्ही त्याला कॅल्क्युलेट करू शकता. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबू. तर बाकीचं आपण उद्या लेक्चरला उद्याचं स्टडी करू.